सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयाने बालविवाह प्रतिबंधक कायद्याचे कलम 9, 10, 11 तसेच पोक्सो कायदा 2012 चे कलम 4, 6, 8, 10 तसेच भारतीय न्याय संहिताचे कलम 64, 65, 2, 2023 अंतर्गत दाखल प्रकरणात 6 आरोपींना सशर्त अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे। अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 56/2025 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला होता। सबब प्रकरणात अल्पवयीन पीडितेने दिलेल्या जबाबानुसार ती इंस्टाग्रामद्वारे समर्थ रेवप्पा कोळी राहणार चपळगाव तालुका अक्कलकोट जिल्हा सोलापूर याच्या संपर्कात आली। दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले। नंतर ती स्वतःच्या इच्छेने जून 2024 मध्ये सोलापूर येथे येऊन समर्थ कोळी सोबत विवाहबद्ध झाली। लग्नावेळी ती अल्पवयीन असल्याचे माहित असूनही तिच्या व समर्थाच्या कुटुंबियांच्या उपस्थितीत विवाह संपन्न झाला। त्यानंतर ती समर्थ सोबत पती पत्नी म्हणून राहू लागली। या संबंधातून ती गरोदर राहिली असून वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात दाखल झाल्यानंतर ही बाब उघड झाली। सदर घटनेत सुरुवातीस समर्थ रेवप्पा कोळी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता। तसेच पुढील तपासात यातील इतर आरोपी महादेवी रेवप्पा कोळी, रेवप्पा येरप्पा कोळी, वैशाली अनंत गुंड, अनंत नागनाथ गुंड, अंबादास रेवप्पा कोळी, लक्ष्मी अंबादास कोळी, वैशाली अनंत गुंड, अनंत नागनाथ गुंड, अंबादास रेवप्पा कोळी, लक्ष्मी अंबादास कोळी, राम रानप्पा बनसोडे, करिश्मा राम बनसोडे आणि रत्ना राम बनसोडे यांच्यावर गंभीर आरोप होते। सबब प्रकरणातील 6 आरोपींनी सदरील आरोपी यांना जिल्हा व सत्र न्यायालय सोलापूर येथे अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता। जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री SV केंद्रे यांनी आरोपींचा अटकपूर्व जामीन अर्ज सशर्त मंजूर केला आहे। सदरील प्रकरणात आरोपीतर्फे ॲडव्होकेट कदीर आवटी, ॲडव्होकेट दत्तात्रय कापुरे, ॲडव्होकेट वैभव भोंगे, ॲडव्होकेट ओंकार फडतरे, ॲडव्होकेट मोहीम पठाण, ॲडव्होकेट शिवरत्न वाघ आणि ॲडव्होकेट मनीष बाबरे यांनी काम पाहिले।